फेस्टिवलचं ओपनिंग झालं, उद्घाटन झालं आणि माझा फार आवडता पदार्थ आहे जेवणातला बिर्याणी. त्यामुळे नाही म्हणूच शकलो नाही. कुठेही असली तरी बिर्याणीचा नुसता वास आला तरी मी तिकडे केसच जातो. पण खूप सुंदर म्हणजे जरा असा छान सुगंध असा दरवळतो आहे, छान ॲरोमा आणि वातावरण निर्मिती फार सुंदर आहे. त्यामुळे इथे जेवायला या फेस्टिवलला आणि बिर्याणी सोपा. सर छावामध्ये तुम्ही अभिनय केलेला आहे, काय सांगाल छावाबद्दल थोडक्यात? सर छावाबद्दल मी काय सांगणार, मी मगाशीच म्हणालो की छावा हा माझ्यासाठी आमच्यासाठी सिनेमा नाही आहे. हे आम्ही आपल्या राजांचं एक देऊळ बांधलं आहे. त्या देवळातल्या एका भिंतीतली छोटीशी वीट मी आहे. त्या देवळात दर्शनाला या, छावा बघायला या. महाराष्ट्राचा इतिहास संभाजी महाराज संपूर्ण भारतात जसं गाजतात त्याचं कसं? अर्थात खूप आनंदाची गोष्ट आहे. आज बऱ्याच वेळेला काही जण म्हणतात मराठीत का नाही, हिंदीतच का, किंवा मला वाटतं कुठल्याही भाषेत का असे ना, माझ्या राजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं बलिदान, त्यांचा त्याग संपूर्ण जगभरात पोचतो आहे आणि तो उत्तमरित्या आणि चांगल्या प्रांजळ स्वच्छ विचारांनी पोचतो. त्याच्यात मला समाधान आहे. या सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करतायत, आपली काय मागणी? राजांचा सिनेमा आहे, काही झालं काही संघटनांकडून विरोध देखील होतोय की काही जे मला नाही माहीत अशा कुठल्या संघटना. सर काय आव्हान कराल लोकांना सगळ्यांना? मी आव्हान एवढंच करेन की छावा चित्रपट आलाय, अशाच धाटणीचे अनेक चित्रपट आपल्या भाषेत, अनेक भाषेत, केवळ हिंदी मराठी असं नाही, अनेक भाषेत यावेत आणि मनोरंजन तर व्हावंच, त्याबद्दल वादच नाही. कारण चित्रपट हा मनोरंजन पहिले असतं. पण आज खऱ्या अर्थाने मी खूप स्वतःला समाधानी मानतो की मी आतापर्यंत अनेक चित्रपट केले, त्यातनं मनोरंजन, काही संदेशही दिला गेला. पण हा चित्रपट केवळ आणि केवळ मला असं वाटतं यात मी भूमिका केली की मी ॲक्टिंग किंवा अभिनय केलेलाच नाही, तो माझ्याकडून होऊन गेला आहे आणि तो राजांचा आशीर्वाद आहे. आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की या चित्रपटाचा मी एक भाग आहे आणि असेच चित्रपट यायला हवेत. माझ्या महाराजांचा, माझ्या महाराष्ट्राचा, माझ्या मातीचा इतिहास, माझ्या मातीतल्या या शूर वीरांचा इतिहास माझ्या प्रत्येक पिढीला कळावा. त्यांचा फॅन फॉलोअर एवढा होता, पण आता छावानंतर सुद्धा त्यांचा फॅन फॉलोअर खूप जास्त वाढला आहे आणि त्यांचं शेड्यूल खूप चालू आहे. आणि मी जेव्हा मगाशी त्यांच्याशी बोललो, त्यांचा मला वाटतं लंडन कुठल्या तरी युनिव्हर्सिटीवर इंटरव्ह्यू चालू होता, तरी त्यांनी फोन उचलला, मला म्हणाले हर्षद मी थोड्या वेळामध्ये येतो म्हणून. सो त्यांचे खूप खूप आभार. आणि बिर्याणी फेस्टिवल 2019मध्ये झाला होता, त्यानंतर कोविड होतं, त्यानंतर थोडं आम्ही थांबलो, 2 वर्ष थोडी गडबड करू. त्यामुळे पण बरेचसे ठाणेकरांचं आम्हाला जेव्हा भेटायचं म्हणतात अरे बिर्याणी फेस्टिवल परत कधी होणार. सो ठाणेकरांसाठी आणि खवय्यांसाठी आम्ही पुन्हा एकदा 2025मध्ये हा बिर्याणी फेस्टिवल घेऊन आलो आहे आणि ॲटमॉस्फिअर आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. ती सुमित बोलत काय खरंच एक युनिक फेस्टिवल आहे ठाण्यात. पहिल्यांदा मला असं वाटतं की बिर्याणी फेस्टिवल हा हर्षद आणि गाथा मीडिया एंटरटेनमेंटमुळे झाला. आणि खूप आता फक्त बिर्याणी म्हणजे चिकन आणि मटन बिर्याणी नाही आहे, तर भारतातल्या वेगळ्या राज्यातल्या बिर्याणी इकडे लोकांना चाखायला मिळतील. त्यात साऊथ, आंध्र, केरळा, कलकत्ता अशा हैदराबादी अशा वेगळ्या ठिकाणच्या बिर्याणी स्टॉल्स आहेत. तर मला असं वाटतं की लोकांनी यावं आणि बिर्याणीचा आस्वाद नक्की घ्यावा. जय महाराष्ट्र. सर्वात आधी बिर्याणी महोत्सव आहे आणि बिर्याणी म्हणजे माझं खूप आवडतं खाद्य आहे. कारण तसं राईस आम्ही खात नाही फार, पण बिर्याणी म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही. त्यामुळे एक चमचा का असं प्रत्येक ठिकाणी जिकडे बिर्याणी तिकडे एक चमचा खाल्ला आहे. पण खूप छान आहे. मला वाटतं जेवण उत्तम असतंच, त्याबद्दल वादच नाही. कारण हे असं स्टॉल लावून आपलं जेवण इथे ठेवून पैसे कमवण्यापेक्षा स्वतःची कला आणि स्वतःच्या हाताची चव लोकांच्या मुखी लागावी हा जास्त इच्छा असते प्रत्येक खाऊ घालणाऱ्याची. आणि जेवणाची किंमत किती लावली तरी त्याला किंमत नसतेच, कारण ते प्रेमाने बनवलेलं असतं. पण जेवताना एक सुंदर वातावरण निर्मितीसुद्धा असावी लागते, ती सुंदर गेलेली आहे. धन्यवाद. आणि खूप छान महोत्सव. सगळे स्टॉल्स, आज पहिला दिवस आहे. ऑल द बेस्ट. भरपूर कमवा आणि भरपूर खायला घाला.
हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर. खरं तर हा माझ्यासाठी किंवा आम्हा कलाकारांसाठी सिनेमा नाही आहे. छावा हे आम्ही सर्वांनी बांधलेलं आपल्या राजांचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या भिंतीतली मी एक वीट आहे छोटीशी. अनेक सिनेमे केले, पुढे यापुढेही करीन, पण मला वाटतं छावा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. जे मला पुढच्या सिनेमांसाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी मला तो आशीर्वाद मिळाला आहे, तो आशीर्वाद मानतो. आणि तुम्हाला ज्यांनी पाहिला असेल त्यांनी पुन्हा एकदा पहा, आणि ज्यांनी पाहिला नसेल तर नक्की दर्शनासाठी देवळात जा, आपल्या राजांचं दर्शन घ्या. आणि बऱ्याच वेळेला काही जण विचारतात की लहान मुलांना नेलं तर चालेल का. प्लीज मी सांगतो, लहान मुलांना घेऊन जा, कारण ती KGF, पुष्पा किंवा दबंग किंवा कुठल्या खानची मारामारी नाही आहे. ती आपल्या राजांची लढाई आहे, ती स्वराज्यासाठी आहे, हिंदवी स्वराज्यासाठी आहे. आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अनेक इतिहास महान योद्धा ज्यांनी हिंदवी स्वराज्य आपल्याला मिळवून दिलं, ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि बिर्याणीचा आस्वादही घेतोय. आज जर राजे लढले नसते तर आज संतोष जुवेकर नसता, काहीतरी वेगळ्या नावाने असता. तर सिनेमा बघा याकरता सांगेन, कारण इतिहास समजायला हवा. जो आजपर्यंत समजला नाही, पोहोचला नाही, तो पोहोचायला हवा आत्ताच्या पिढीला, पुढच्या येणाऱ्या पिढीलाही आणि आपल्यालाही, जेणेकरून आपण त्या पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकू. आपल्या राजांचं शौर्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं धैर्य, त्यांचं ध्येय आणि त्यांचं शौर्य आणि बलिदान हे आपल्याला समजायलाच हवं. त्याकरता सिनेमा बघा. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.